सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे ती पुर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छवा विसावला आणि फंक्शन एवढा छान झालेला आहे घरात सगळे खुश आहेत खुशीचं वातावरण आमच्या घरात आनंदाचा हे होतं आणि माझा लुक तुम्ही बोलत असाल की चैन दिसते पण ती माझा लुक असा होता की साऊथ इंडियन रावडी अण्णा असा लुक होता त्यामुळे माझा लुक असा की परत वर चालली आणि आता थोडं भोजनाची आम्ही सगळी व्यवस्थित तुम्हाला माहिती आपल्या घरात फंक्शन असेल तर भोजनाची तयारी आपण करतो त्यामुळे ती पण केली आहे आणि माझ्यासोबत आहेत आमच्या आर्किटेक्ट मॅडम टू बी मॉम आणि गणपत चलो जेवणाची मॅनेजमेंट आमचे पप्पू शेठ यांच्याकडे होती त्यामुळे काय टेन्शन नाही आहे टिस्सा स्वामी इंदोडी उजेड तिथंच होता पाय बिना उजेडात आली ए नानू भात काढून बघा एक पोळीत भागलं नाही म्हणून दुसरी पोळी कलवा तू 2 माणसांचं का आमच्या इथे येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे खूप आभार आहेत आणि कुठे आहेत आई छान झालं कार्यक्रम पोळी दिली तुला आणि गेले का आई पप्पांचा एक बाईट घेतलेली आहे आता ह्या दोघांची बाईट आहे बघा आणि यांची काय क्रिएटिव्हिटी आहे आता त्यांनाच माहिती त्यांची काय स्टोरी लाईन आहे कळेल सो यांडा वडावर अरे सॉरी मराठी आपलं अशा प्रकारे आम्ही आमचं काय म्हणतात अन्नप्राशन कार्यक्रम छानपैकी मस्त झाला सो आणि इम्पॉर्टंटली आमच्या बाजूला केरळचे राहतात सो त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचं सुद्धा न्यू इयर आहे आज जे ते विशू बोलतात ते आहे सो आणि त्याच दिवशी लकीली हे सगळं आमच्याकडून घडून आलंय हां सो वी फील की अरे एकदम कोइन्सिडेंटली आम्ही सुद्धा केरला लुक केलं सो ते ना ऍक्च्युली जेव्हा एंट्री केली ना ते सरप्राईज झाले की यांच्या घरी कसं काय केरळाचं असं का लुक केलंय तर का केलंय तर त्यांना आम्ही सांगितलं नाही आम्ही अन्नप्राशन करत होतो तर वी थॉट की काहीतरी वेगळा लुक म्हणून आम्ही साऊथ इंडियन लुक केला मस्त झालं तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा आम्ही कसे दिसत होतो 6 जण एकत्र कसे छान वाटत होतो थोडं वेगळं बिकॉज एव्हरी टाइम 8 जण सॉरी तर एव्हरी टाइम असं होतं की आमचा तोच ट्रेडिशनल लुक असतो तो तर ह्यावेळेस आम्ही विचार केला की आउट ऑफ द बॉक्स काहीतरी वेगळं करावं आणि मला खूप मी तुम्हाला जसं सांगितलं मला केळीच्या पानांचं खूप मला असं क्रेज आहे त्यामुळे माझ्या हळदीला सुद्धा मी तसं काहीतरी वेगळं केलेलं हिच्या हळदीला पण मी केळीच्या पानाचं माझ्या हळदीला आपण तसं डेकोरेशन केलेलं आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करूया प्रत्येक वेळी होतच ते जे काय आपण करतो मग ह्यावेळेस आम्ही थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि आमचं सक्सेस पण झालंय असं आम्हाला वाटतं तुम्हाला किती आवडले ते पण आम्हाला सांगा कमेंट सेक्शन मध्ये घरातल्या घरात थोडासा प्रोग्राम करण्याचा प्रयत्न केला आणि जेवढे सगळे आलेले सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट दिली की खूप छान झाला आणि असा काहीतरी वेगळा प्रोग्राम तुम्ही करतायत आपल्या याच्यामध्ये अन्नप्राशनचा मोस्ट प्रॉब्ली प्रोग्राम होत नाही अशा काही ठिकाणी पण आम्ही एक काहीतरी दाखवतोय अन्नप्राशन
इकडे तर नाहीच. माझ्या मम्मीकडे तर साईडला आम्ही करतो, म्हणजे मामाच्या मांडीवरती वगैरे, पण ते कसं असतं की फक्त घरातल्या घरातच असतं, एवढं असं करत नाही. इकडे तर नाहीच, पण वी थॉट की माझं असं विचार आहे की मी लहानपणी आमच्या काही झालेलं नाही, कारण की आमची परिस्थिती, मी इव्हन तुम्हाला सांगतो, परिस्थिती अजिबात अशी नव्हती की या सगळ्या गोष्टी करू. या गोष्टी काहीच करू. फाल्गुनीला आता पप्पा कधी कधी आम्हाला असं सांगतात की तुमच्या लहानपणी असं होतं, हे होतं, तर आम्हाला काहीच नाही. आमचे इव्हन फोटोज पण नाही आहेत माझ्या आणि दादाचे लहानपणीचे, की ते आम्ही फोटोज कोणाबरोबर शेअर करू किंवा काय कोणाला कम्पेअर करू, काहीच नाही आमच्याकडे, कारण की आमचं तेवढं नव्हतं. आणि आता लकीली देवाच्या कृपेने हे सगळं आमच्याकडे आलंय की आम्ही एवढ्यापर्यंत पोहोचलो की आम्ही आमच्या मुलींचे सगळं काही प्रोग्राम करू शकतो. आईचे आणि पप्पांचे दोघांचे हार्डवर्क एवढे आहेत की त्यांनी 0 पासून आम्हाला इकडेपर्यंत पोहोचवलंय. तर त्यांचे खूप आमच्या मी आणि दादाकडून खूप आम्हाला त्यांच्यावर गर्व आहे की त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. एकाला इंजिनियर, एकाला ॲडव्होकेट बनवलं, काहीच नसताना त्यांच्याकडे. आणि मग आम्ही विचार केला की आता आपली एवढी झाली आहे की आपण आपल्या बेबीचे प्रोग्राम हे सगळे करू शकतो, म्हणून आम्ही ते सेलिब्रेट करायचा थोडासा प्रयत्न करतो. छोटासा का नाही, पण करतो प्रयत्न. आणि इट्स नॉट इम्पॉर्टंट की असं हॅपीनेस इज इम्पॉर्टंट, जसं आपण नेहमी बोलतो. घरातल्या घरात करा, छोटं करा, सगळे रिच्युअल्स करा, सगळे रिच्युअल्स करा, भले 4 माणसांमध्ये करा, पण करा. तुमच्या आठवणीसाठी, बेबीसाठी नक्कीच होतं, कारण की हेच नंतर आपल्याला करायला पाहिजे, मोठं करायला पाहिजे, छान असं नाही, करा त्यांच्या. आणि आमचं आता हे राहिले काय रे, हा बोलवायला आलाय, आमचं राहिलं. अशा प्रकारे ह्या दोघांनी आमचं पूर्ण शूट इकडे कम्प्लीट केलेला आहे. तुम्हाला थोड्याच दिवसात आपल्या काय काय दिसणार आहे, काय काय देणार आहेस तुम्हाला? फुल व्हिडिओ, सिनेमॅटिक. सो ह्या सगळ्या गोष्टी देणार आणि फोटो पण. सो विया फिल्म्सवाल्यांचे तर मी विठ्ठल दादांचे किती आभार मानू हे मला माहीत नाही, कारण की एका दिवसात मी फक्त मेसेज केला फाल्गुनी विठ्ठल दादांना की असं असं आहे, ठीक आहे पाठवून देतो मी सर तुम्हाला. सो विठ्ठल दादा तुम्हाला सेम टीम आहे ज्यांनी काय बोलतात आमचं बेबी शॉवर कव्हर केलेलं. आणि अगेन वी आर देयर. आणि आम्ही तुम्ही खूप कमी बघितलं असेल की आम्ही कोणाला तरी असं रिपीट केलं कुठल्याही गोष्टीमध्ये, पण विया फिल्म्सवाल्यांची गोष्ट वेगळी आहे, कारण की त्यांच्याकडे त्यांची थिंकिंग वेगळी आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्यांची क्रिएटिव्हिटी वेगळी आहे. हो, मॅटर्निटी शूट सुद्धा विया फिल्म, म्हणजे 3rd टाइम आम्ही परत, आणि पुढे पण अशी जर्नी चालू राहणार आहे. नक्कीच त्यांचा इंस्टाग्राम हँडल चेक करा. इव्हन त्यांचे असे व्हिडिओज बघायचे असतील तर युट्यूब चॅनल पण आहे, मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आणि इकडे पण तुम्हाला दिले. विठ्ठल दादांचा जो चॅनल आहे युट्यूबचा, जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. आणि परत एकदा विठ्ठल दादा तुम्हाला थँक्यू, तुम्ही लगेच अरेंज केले आणि हे पण खूप चांगले सपोर्टिव्ह आहेत आणि गोष्टी छान आहेत. सो थँक्यू विया. तुम्हाला आमचं अन्नप्राशन कसं वाटलं हे आम्हाला सांगा, आमचे लुक कसे वाटले सगळ्यांचे ते पण आम्हाला सांगा. आणि असंच अभुनीवर आणि ज्ञानासावीवर प्रेम देत राहा, आणि आमचं पण प्रेम आहेच तुमच्यावर. आणि कमेंट नक्की करायला विसरू नका की कसं वाटलं. सो तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. येस, बाय बाय, वडा कॅप. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.